सकाळची गुड मॉर्निंग बघा. सकाळी गुड मॉर्निंग होतं लवकर, पण मला असं ऊन बघितल्यानंतर थोडासा असा आनंद झाला होता आणि विचार केला चला आता एक ती गादी झाली आहे स्वच्छ, आता मोठ्यावाल्या गादीलासुद्धा आपण उन्हामध्ये टाकूया. कारण की जोपर्यंत यानं उन्हात टाकणार नाही ना तोपर्यंत माझ्या जीवाला शांती भेटणार नाही. म्हणजे मी करता तर सगळाच करेल, नाही तर काहीच करणार नाही. ही तर माझी सवय झाली आहे. दोन्ही गाद्यांना मस्त की उन्हामध्ये ठेवलेलं, कारण की हे नवरात्रीचे दिवस होते आणि त्यावेळेला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवणं मला गरजेचं वाटत होतं. कारण की पाऊस तर काही जातच नव्हता. पावसामुळे अजून जीव अर्धा होत होता. हे सगळं झाल्यानंतर हे सगळे कपडे धुतलेले आहेत पण ते वाळत नव्हते पावसामुळे. मग जिथे तिथे जसं जमतंय तसं मी वाळत घातलेलं. नंतर विचार केला की थोड्यासा कपड्यांना ऊन आहे तर सगळ्या कपड्यांना ऊन द्यावा व्यवस्थित आणि पुढची तयारी करावी. आणि इकडे मी ब्रश करायला पण घेतलेलं सकाळी उठल्या उठल्या आणि त्याच्यात मी कान केला. फोन डायरेक्टली खाली पडले. नशीब तो फुटला नाही आहे. जर तो फुटला असता तर माझा जीव अर्धा झाला असता. ऑलरेडी फोनची